नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक अशी घटना जी एका छोट्या गावातील साध्या कुटुंबाच्या आयुष्यात घडली आणि ज्यामुळे संपूर्ण परिसर हादरून गेला. ही घटना आहे परभणी जिल्ह्यातील शांत आणि साध्या वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या देवगाव नावाच्या गावातील. देवगावमध्ये सुरेश कदम नावाचा एक मेहनती माणूस आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी वैशाली आणि त्यांची एकुलती एक मुलगी प्रिया होती. सुरेश गावाजवळील औद्योगिक भागात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. सकाळी काम, संध्याकाळी थोडी शेती आणि उरलेल्या वेळेत कुटुंबासाठी झटणं हेच त्याचं आयुष्य होतं. प्रियाला लहानपणापासूनच अभ्यासाची खूप आवड होती. शाळेमध्ये ती नेहमी पहिल्या क्रमांकावर असायची. गावातील शिक्षक सुद्धा तिचं कौतुक करायचे. 10वी मध्ये तिने उत्तम गुण मिळवले आणि 12वी मध्येही कॉलेजमध्ये नाव कमावलं. प्रियाचं एकच स्वप्न होतं, डॉक्टर बनायचं. घरची परिस्थिती फार चांगली नव्हती, पण तिच्या आई-वडिलांनी कधीही तिच्या शिक्षणामध्ये अडथळा येऊ दिला नाही. वैशाली दिवसभर शेतात काम करायची. सुरेश रात्री ड्युटी करून सकाळी भाजी विकायला जायचा. दोघंही मुलीच्या भविष्यासाठी मेहनत घेत होते. गावातील काही लोक सुद्धा प्रियाला मदत करायचे, कारण सगळ्यांना वाटायचं की ही मुलगी एक दिवस मोठा नाव कमावेल. काळ पुढे जात होता आणि प्रियाने वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी सुरू केली. दिवस रात्र अभ्यास करून तिने परीक्षा दिली आणि चांगले गुण मिळवले. घरात आनंदाचं वातावरण होतं. सुरेशच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. पण या आनंदामध्ये एक व्यक्ती मात्र शांत नव्हती. तो होता सुरेशचा चुलत भाऊ महादेव. महादेवला सुरेशचं कुटुंब पुढे जाताना पाहवत नव्हतं. प्रियाचं यश त्याला खटकत होतं. गावामध्ये लोक सुरेशचं कौतुक करू लागले होते आणि हीच गोष्ट त्याच्या मनात राग निर्माण करत होती. प्रियाला पुढील शिक्षणासाठी पुण्यात जावं लागणार होतं. सुरेशने मोठ्या विश्वासाने तिला शहरात पाठवलं. पुण्यात नवीन कॉलेज, नवीन मित्रमैत्रिणी आणि नवीन वातावरण होतं. सुरुवातीला प्रिया थोडी घाबरलेली होती, पण हळूहळू ती कॉलेजमध्ये रुळली. त्याच कॉलेजमध्ये तिची ओळख आदित्य नावाच्या मुलाशी झाली. दोघेही अभ्यासात चांगले होते. सुरुवातीला फक्त प्रोजेक्ट आणि अभ्यासापुरतं बोलणं होतं, पण नंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. दरम्यान गावात महादेव सतत सुरेशच्या कानात वेगवेगळ्या गोष्टी भरू लागला. शहरात गेल्यावर मुलं बदलतात. जास्त विश्वास ठेवू नकोस. लोक काय बोलतायत माहीत आहे का? सुरेश मात्र आपल्या मुलीवर विश्वास ठेवत होता. पण एक दिवस अशी घटना घडली ज्यामुळे त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ निर्माण झालं. भाग 2. प्रियाचं शहरातील शिक्षण व्यवस्थित सुरू होतं. ती नियमित कॉलेजला जायची, अभ्यास करायची आणि वेळ मिळाला की आई-वडिलांशी फोनवर बोलायची. आदित्यसोबतची तिची मैत्रीही वाढत होती. दोघे कॅन्टीनमध्ये बसून अभ्यासाबद्दल चर्चा करायचे. लायब्ररीमध्ये तासनतास अभ्यास करायचे. पण कॉलेजमधील काही विद्यार्थ्यांनी त्यांचे फोटो सोशल मीडियावर टाकले. हे फोटो साधे होते, पण गावातील लोकांनी त्याचा वेगळाच अर्थ काढायला सुरुवात केली. महादेवला हीच संधी हवी होती. त्याने ते फोटो सेव्ह केले आणि गावातील काही लोकांना दाखवू लागला. काही दिवसांतच संपूर्ण गावात चर्चा सुरू झाली. सुरेशची मुलगी शहरात बदलली. अभ्यासाच्या नावाखाली दुसरंच काही सुरू आहे. हे सगळं हळूहळू सुरेशच्या कानावर जाऊ लागलं. एक दिवस महादेव थेट सुरेशच्या घरी गेला. त्याने प्रियाचे काही फोटो दाखवले आणि म्हणाला, तू तिच्यावर खूप विश्वास ठेवतोस, पण गावात लोक काय बोलतायत ते ऐक. हे सगळं पाहून सुरेश हादरला. त्याला रागापेक्षा धक्का जास्त बसला होता, कारण त्याने आपल्या मुलीसाठी आयुष्यभर मेहनत घेतली होती. त्याच रात्री त्याने प्रियाला फोन करून घरी बोलावलं. प्रिया काही दिवसांसाठी गावात आली. तिला वाटलं बाबा कदाचित तिच्या अभ्यासाबद्दल बोलणार, पण घरातलं वातावरण वेगळंच होतं. सुरेश खूप शांत झाला होता. वैशालीलाही काहीतरी बरोबर नसल्याचं जाणवत होतं. रात्री जेवणानंतर सुरेशने प्रियाशी शांतपणे बोलायला सुरुवात केली. तू आम्हाला काही लपवत तर नाहीस ना? त्याने विचारलं. प्रिया सुरुवातीला गोंधळली. मग तिने शांतपणे सांगितलं, आदित्य माझा मित्र आहे बाबा. आम्ही फक्त अभ्यासासाठी भेटतो. सुरेश काही वेळ शांत राहिला. त्याच्या मनामध्ये एकीकडे मुलीवरचा विश्वास होता आणि दुसरीकडे गावातील लोकांचे बोलणे. त्या रात्री घरामध्ये तणावाचं वातावरण होतं. वैशालीने परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, आपण आधी नीट समजून घेऊया. लोक काय बोलतात त्यावर विश्वास ठेवू नका.
प्रिया रडत होती, कारण तिला पहिल्यांदाच असं वाटत होतं की तिच्यावर संशय घेतला जातोय. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेश एकटाच शेतात गेला. तो खूप विचार करत होता. त्याला जाणवत होतं की रागात घेतलेले निर्णय आयुष्य बदलू शकतात आणि तिथून पुढे या कुटुंबाच्या आयुष्यात एक मोठा बदल होणार होता. दुसऱ्या दिवशी सुरेश घरी परतला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कालपेक्षा वेगळं भाव होतं. तो शांत झाला होता. त्याने प्रियाला जवळ बसवलं आणि पहिल्यांदाच तिच्याशी मित्रासारखं बोलायला सुरुवात केली. "तू आम्हाला सगळं खरं सांग," तो म्हणाला. प्रियाने रडत रडत सांगितलं की ती फक्त अभ्यासावर लक्ष देत आहे. आदित्य तिचा चांगला मित्र आहे आणि तो तिला अभ्यासामध्ये मदत करतो. तिने हेही सांगितलं की शहरात मुलं-मुली एकत्र अभ्यास करणं सामान्य आहे, पण गावातल्या लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ काढला. हे ऐकून सुरेश बराच वेळ शांत राहिला. त्याला आता स्वतःची चूक समजू लागली होती, कारण त्याने लोकांच्या बोलण्याला जास्त महत्त्व दिलं होतं. दरम्यान महादेव अजूनही गावात वेगवेगळ्या चर्चा पसरवत होता, पण यावेळी सुरेशने त्याला स्पष्ट शब्दांत सांगितलं, "माझ्या मुलीबद्दल चुकीचं बोलू नकोस. मला माझ्या मुलीवर विश्वास आहे." महादेवला हे अपेक्षित नव्हतं. काही दिवसांनी प्रिया पुन्हा शहरात गेली, पण यावेळी तिच्या आई-वडिलांचा तिच्यावरचा विश्वास आणखी मजबूत झाला होता. ती पूर्वीपेक्षा जास्त मेहनत घेऊ लागली. दिवस-रात्र अभ्यास करून तिने परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश मिळवलं. कॉलेजमध्ये तिचं कौतुक होऊ लागलं. एक दिवस कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये प्रियाला बेस्ट स्टुडंट पुरस्कार मिळाला. तिने स्टेजवरून आपल्या आई-वडिलांचे आभार मानले. "माझ्या आई-वडिलांनी माझ्यावर विश्वास ठेवला, म्हणून मी इथपर्यंत पोहोचले," ती म्हणाली. हा कार्यक्रम सोशल मीडियावर व्हायरल झाला. गावातील लोकांनीही तो पाहिला. जे लोक आधी टीका करत होते, तेच आता सुरेशचं कौतुक करू लागले. महादेव मात्र शांत झाला होता, कारण त्याने निर्माण केलेला गैरसमज आता पूर्णपणे संपला होता. प्रियाचं स्वप्न हळूहळू पूर्ण होतं होतं आणि सुरेशला आता एक गोष्ट स्पष्टपणे समजली होती. लोकांचं ऐकून निर्णय घेतले तर नाती तुटतात, पण विश्वास ठेवला तर नाती मजबूत होतात. काही वर्षांनंतर प्रिया डॉक्टर झाली. देवगाव सारख्या छोट्या गावातून मोठं स्वप्न पूर्ण करणारी ती पहिली मुलगी होती. तिच्या यशामुळे संपूर्ण गावामध्ये आनंदाचं वातावरण होतं. गावातील शाळेमध्ये तिचा सत्कार आयोजित करण्यात आला. शिक्षक, विद्यार्थी आणि गावकरी सगळे तिचं कौतुक करत होते. कार्यक्रमामध्ये सुरेश आणि वैशाली पहिल्या रांगेत बसले होते. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. प्रिया स्टेजवर गेली आणि म्हणाली, "माझ्या आयुष्यात अनेक वेळा गैरसमज निर्माण झाले, पण माझ्या आई-वडिलांनी योग्य वेळी संवाद साधला आणि माझ्यावर विश्वास ठेवला. म्हणून मी आज इथे उभी आहे." तिने पुढे विद्यार्थ्यांना सांगितलं, "मोठी स्वप्न बघा, पण त्याचबरोबर आपल्या कुटुंबाशी प्रामाणिक राहा आणि पालकांनीही मुलांना समजून घ्यायला हवं." तिच्या भाषणानंतर संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या आवाजाने दणाणून गेलं. दरम्यान महादेव गावात फारसा कुणाशी बोलत नव्हता, कारण त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली होती. सुरेश मात्र आता शांत आणि आनंदी होता. त्याला समजलं होतं की राग, संशय आणि समाजाची भीती यामुळे अनेक कुटुंब तुटतात. त्या दिवशी कार्यक्रम संपल्यानंतर सुरेशने प्रियाला मिठी मारली आणि म्हणाला, "मला तुझा अभिमान आहे." प्रियाच्या डोळ्यांत पाणी आलं. त्या एका क्षणी त्यांच्या कुटुंबातील सगळे गैरसमज संपले होते. मित्रांनो, या कथेमधून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. विश्वास, संवाद आणि संयम हे कोणत्याही नात्याचं खरं बळ असतं. लोक काय बोलतात यापेक्षा आपल्या माणसांना समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच भावनिक आणि सत्य घटनांवर आधारित कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.